नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। कापूस खरेदीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ द्यावी, ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची मागणी। हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतील खुल्या बाजारातील खाजगी कापूस खरेदी दरात मागील 8 दिवसांपासून प्रति क्विंटल 500 रुपयांपेक्षा अधिक घसरण झाली असून कमाल दर 8,000 रुपयांखाली आले आहेत। त्यामुळे नोंदणीकृत शेतकरी कापूस विक्रीसाठी कॉटन कोऑपरेशन ऑफ इंडिया केंद्राकडे वळत आहेत। कृषी विभागाने दिलेल्या उत्पादन आकडेवारीनुसार बाजार आवारात विक्रीसाठी आलेला कापूस पाहता अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस आलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे। 2025-26च्या कापूस खरेदी हंगामात किमान आधारभूत दरापेक्षा किमान 1,000 रुपयांची वाढ होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता। मात्र दरात झालेल्या अचानक घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। हिंगणघाट बाजार समितीकडे आधारभूत दराने CCIला कापूस विक्रीसाठी एकूण 11,678 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती। त्यापैकी 6,335 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली असून 3,138 शेतकऱ्यांची मल्टिपल नोंदणी व इतर पूर्तता अभावी नोंदणी रद्द करण्यात आली आहे। तर 2,205 शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे त्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे। मंजूर झालेल्या 6,335 शेतकऱ्यांपैकी अनेकांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला आहे। दरम्यान CCIच्या ऑनलाईन सुविधेमधील द लँड पर्याय बंद करण्यात आल्याने शिल्लक कापूस विक्रीबाबत शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीस 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी सहकार नेते सुधीर कोठारी यांनी केली। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे अकलूज। 344 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर। 11,950 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खेड चाकण। 9,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 800, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 1,200 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा। 290 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा। 86 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 46,569 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2,100 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला लाल कांदा। 20,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 2,000, कमाल दर 1,272 आणि सर्वसाधारण दर 950 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला आदर्शूर लाल कांदा। 15,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 315, कमाल दर 1,118 आणि सर्वसाधारण दर 930 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव निफाड लाल कांदा। 7,900 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1,234 आणि सर्वसाधारण दर 1,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा। 99 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,300 आणि सर्वसाधारण दर 1,300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 18,040 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,325 आणि सर्वसाधारण दर 920 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव लाल कांदा। 12,300 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतपोळ कांदा। 26,400 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,431 आणि सर्वसाधारण दर 1,075 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक पोळ कांदा। 2,630 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,411 आणि सर्वसाधारण दर 1,050 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोपरगाव लाल कांदा। 5,020 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,100 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मनमाड लाल कांदा। 10,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,100 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण लाल कांदा। 3,650 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,380 आणि सर्वसाधारण दर 875 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा। 2,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,200, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।